नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई. ओ गौरवची आई, गौरवची आई, जरा गाणं बंद करता का? अहो हे घर आहे, हॉटेल नाही. इतीची मम्मी तुम्ही काय म्हणताय? अगं अहो गौरवची आई. गौरवची आई जरा आवाज कमी करा ना. आमच्या यांना काम करायचंय शांतपणे. हो बघा ना काय चाललंय ते. गौरवची आई तुझ्या मैत्रिणींचा जो धांगडधिंगा चालू आहे तू जरा बंद कर ना. ते कसे काम करणार? एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला? काय म्हणाला तितीची मम्मी? तुमच्याकडे नळाला पाणी नाही आलंय? काहीतरी बडबडू नकोस. तुला चांगलंच कळतंय मला काय म्हणायचंय ते. आलं का ऐकू? इतीची मम्मी जसं दोन्ही घरच्या बॉर्डरवर केलेल्या डेकोरेशनची तुम्ही मजा घेत होता ना, तशी आता ही पार्टी एन्जॉय करा, म्हणजे तुम्हाला पण मजा येईल. बघितलंत ना कसा खोटेपणा करते ती. अभिलाषा तू आधी शांत राहा. मला कुठल्याही प्रकारचा वाद नकोय, कळलं? अहो तुम्ही असं घाबरून का बोलताय? घाबरू नका. तिला कोणीतरी चांगलंच सुनवायला हवं, कळलं ना? तुम्ही अजिबात घाबरू नका. बिनधास्त बोला. काय जास्त झालं तर मी आहे ना तुमच्या पाठीशी. नाही ते माहितीये मला, पण तरीही मला कुठल्याही प्रकारचा वाद नकोय, कळलं? वाद नकोय म्हणजे? असं काय करताय तुम्ही? तुम्हीच मला सांगितलं होतं ना की तुम्हाला शांतपणे काम करायचंय ते. मी इथे तुमच्यासाठी ती अशी भांडते आणि तुम्ही मला शांत राहायला सांगताय. हे बघ मला मान्य आहे की मी तुला सांगितलं होतं, पण मला काम करायचं ना, मी गच्चीत जाऊन काम करीन. हा माझी काहीही हरकत नाही, ठीक आहे? हे बघा तुमची जरी काही हरकत नसली ना तरी माझी हरकत आहे. अभिलाषा जरा माझं ऐक तरी तू एकदा. बघा ना. डोंट वरी, तुम्ही माझ्या घरी आहात, एन्जॉय करा. ये या कॅशला कुणीही काही बोलायला तयार नसलं ना तरी मी अजिबात सहन करून घेणार नाही. या सगळ्या गोष्टीचा मी तिला जाब विचारणारच आहे. हे बघ अभिलाषा, त्रास तुला होतोय ना, मग तू खोलीत जा आणि शांतपणे आराम कर, ठीक आहे? अहो आरामाची आणि शांततेची गरज तुम्हालाच आहे असं तुम्हीच म्हणाला होतात ना. हो हं? तुमच्यासाठीच करते हे सगळं. हे बघा चूक म्हणजे चूक, कळलं ना? शेवटी प्रश्न तत्वांचा आहे. मी पण तेच म्हणतोय ना. हे बघ तत्वांप्रमाणे ती तिच्या वाटणीत आलेल्या जागेत जे करायचं ते करते, मग आपण काय करणार? काय करणार म्हणजे? सेक्रेटरी बाईने सांगितल्याप्रमाणे जरी आपले परिवार वेगळे झालेले असले तरी ही वास्तू एकच आहे. एकाच्या आवाजाचा त्रास दुसऱ्यालाही होऊ शकतो ना. गौरवची आई, गौरवची आई,
बंद कर. करणार नाही. काय तू सोसायटीच्या सदस्यांसमोर चक्क नाही म्हणतीयस? हो बघताय ना, सोसायटीचे नियम माहित नाहीयेत का तुला? चांगलंच माहितीये आणि मी कुठलाही नियम मोडलेला नाहीये. मला अजूनही कळत नाहीये तुम्ही सगळे असे गप्प कसे बसू शकता. एकतर माझी कुठलीही चूक नाहीये आणि तुम्ही माझे शेजारी आहात, त्यामुळे नात्याने मोठे असण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही आता कुणीच काही करू शकणार नाही माझं. नाही पण एक शेजारी म्हणून आवाजाचा त्रास होत आहे म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंट नक्की करू शकतो. हा करा, खुशाल करा. तसंही 10 वाजेपर्यंत स्पीकर लावण्याची परमिशन असते. हाय विघ्नेश. नको. आले समीर. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. अरे एक मिनिट वाटलं. अरे कम ऑन. वा कॅश, खरंच खूप मजा आली. आतापर्यंतच्या पार्टीमध्ये फक्त खाणं पिणंच बघितलं होतं, पण तुझ्या पार्टीमध्ये तर तू ड्रामाही अरेंज केले. असं काही घडलं ना तर पार्टी एन्जॉय केल्यासारखं वाटतं ग. खरंच म्हणजे थोडक्यात आजच्या ह्या पार्टीची थीम म्हणजे फॅमिली ड्रामा असं म्हणायला काही हरकत नाही. हा, फक्त फॅमिली ड्रामा नाही हा, तर हिंदी सिनेमातील फॅमिली ड्रामा. अमेझिंग कॉम्पोजिशन यार, अमेझिंग. खरंच खूप छान वाटतंय. आणि हे सगळं मी शूट करू? हो हे पकड. हो. एक्सक्यूज मी. काय चाललंय तुमचं? हा सगळा काय प्रकार आहे? आमच्याच घरात येऊन तुम्ही आमच्या माणसांबरोबर असं वागू शकत नाही, कळलं का? सॉरी मॅम, मी तुमच्या घरी आली नाहीये. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आलीये. आणि हो, मी तिच्याच घरात राहून शूट करतेय. पण तुम्ही माझ्या घरातल्या माणसांना शूट करताय. बंद करा ते आधी. मी करत असलेल्या शूटिंगचा तुम्हाला एवढा त्रास होत असेल ना तर प्लीज तुम्ही बाजू व्हा. येस मॅम, तुम्हाला काही बोलायचं आहे का तर कॅमेऱ्यात बघून बोला. हा, हो, नाईलाजाच तो मला तुझ्याशी बोलावंच लागेल.
आमच्या घराच्या हॉलचे जरी 4 भाग झाले असले तरी उंबरठा एकच आहे. आणि या उंबरठ्याच्या आत येणारी कुठलीही व्यक्ती ती कोणाच्याही ओळखीने आली असली तरी ती व्यक्ती आमचा पाहुणा आहे. त्यामुळे त्याचं स्वागत करणं, त्याला मान देणं, त्याला काय हवं नको ते पाहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. पण त्या पाहुण्यानंही पाहुण्यासारखं राहणं गरजेचं असतं. मी आल्यापासून बघते तुमची काय नाटकं चालली आहेत, काय धांगडधिंगा घालताय तुम्ही. तो दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर कसं वागावं ह्याची रीत नसेल तुम्हाला तर आत्ताच्या आत्ता माझ्या घरात चालत्या व्हा. नाहीतर नाईलाजानी मला तुमच्या बरोबर दारापर्यंत यावं लागेल तुम्हाला सोडायला. कळलं नाही तुम्हाला मी एकदा काय सांगितलं ते? हं? कॅश, तुझ्या घरी आल्यानंतर आमचा हे असं अपमान होणार आहे असं माहिती असतं ना तर आम्ही कधीच आलो नसतो. नाही चल गं. सॉरी पण अनिता ऐकून तर घे. रिचा ऐकून तर घे ना. अनिता, विकी, अनिता, तुम्ही माझ्या मैत्रिणीशी अशा का वागलात? मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलवलं होतं. माझ्या घरी पार्टी होती. त्याचा तुमचा काहीही संबंध नव्हता. तुझ्या मैत्रिणीचं नशीब फार चांगलं होतं म्हणून तिच्या कानाखाली वाजून मी तिला घराबाहेर काढली नाही, नाहीतर तेही करायला मी कमी केलं नसतं. आमच्या ह्या पार्टीशी तुमचा काय संबंध होता? तुझ्या पार्टीशी माझा काहीही संबंध नाहीये. पण जोपर्यंत या घराचं स्वयंपाकघर एक आहे तोपर्यंत मी बनवलेले नियम सगळ्यांसाठी सारखेच आहेत. आणि त्या नियमांचं पालन सगळ्यांनी केलंच पाहिजे. जो चुकेल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तुला कळत नसेल तर असं समज, तुझ्या सासूबाईंनी नाही तर सोसायटीच्या सेक्रेटरीनी तुझ्या मैत्रिणींना इथून हाकलून लावलंय. हे नियम तुम्हीच बनवले होते ना? हो. आपण वेगळे झाल्यावर एकमेकांच्या हद्दीत जायचं नाही हा नियम तुम्ही बनवला होता. हो. आणि आज हाच नियम तुम्ही मोडलाय. तुम्ही माझ्या हद्दीत आलायत. सासूबाई, ओ सेक्रेटरी, गायत्री, कश्मीरा, प्लीज हा वाद थांबवात. ज्यांच्यामुळे हा वाद झालाय ना ते सगळ्या निघून गेले आपापल्या घरी. आता तुम्ही आपापसात वाद करू नका प्लीज. नाही विनायक, नियम हे सगळ्यांसाठी असतात आणि जे नियम मोडतात त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. मी नियम मोडलाय, मला शिक्षा झालीच पाहिजे. आई अगं काय हे सगळं? हे पा मला याबा म्हणतायत ते पटतंय. हा विषय आत्ताच्या आत्ता इथे थांबायला हवा. तसं जर घडलं तर तो माझा पळपुटेपणा ठरेल. पण आता तुम्हीच सोसायटीच्या सेक्रेटरी आहात म्हटल्यावर तुम्हाला शिक्षा कोण देणार? काशी. काशी स्वतः मला शिक्षा देईल आणि शिक्षा काय द्यायची हे तीच ठरवेल.
काशी, तू जी शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे. या कॅशचं मग काही सांगता येत नाही. कुठल्या वेळी काय सुचेल ना तिला, खरंच कठीण आहे. अगदी खरंय. या बाबतीत ना कॅश खूपच हुशार आहे. अभिलाषा बस ना. काय झालं? तुझं आणि कॅशचं जमतं ना खूप छान. हो. मग तिला जरा समजावून सांग ना की कशाला ना शिक्षा वगैरे उगाच हो, असं कसं? हे बघा, प्रश्न तत्वांचा आहे. एक्झॅक्टली. पण हे बघा, तत्वांप्रमाणे नियम ही तितकेच महत्वाचे, नाही का? हो. सासूबाईंनी नियम पाडले, त्यांनी ते मोडले आणि खाली त्यांनी कबुली दिली ना की मी चुकले म्हणून मला शिक्षा द्या. मग हो, पण तिने हे जे केलं ते घरासाठीच केलं की नाही, म्हणजे घराच्या भल्यासाठी. हो, असं काय करताय तुम्ही? सासूबाई जेव्हा आम्हाला मलाच नाही का त्यांनी शिक्षा दिली, मौन व्रत पाळायचं, घराबाहेर काढलं, तेव्हा तुम्हीही काही बोलला होता का? कारण प्रश्न तत्वांचे होते. आता जेव्हा तुमच्या आईवर वेळ आलीये म्हटल्यावर तुम्हाला त्यांची काळजी वाटतेय. आई म्हटल्यावर काळजी तर वाटणारच ना. पण ही वेळ त्यांनीच स्वतःवर आणलीये ना. काय गरज होती हॉलचे 4 भाग करायची? आणि तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की अभिलाषा, पुन्हा तो विषय नकोय. एकतर हा जो काही गोंधळ झाला त्यामुळे माझं काम सगळं अर्धवट राहिलंय. जरा एकांत मिळाला असता तर जातेच मी. हो, पण इतका वेळ झाला, कॅशला काहीच सुचलं नाही, म्हणजे कठीणच म्हणायचं. काय? नाही, नियमाप्रमाणे तत्वही तितकेच महत्वाचे ना. हो. प्रश्न नियमाचा आहे. तत्वांचा. तेच ते. या सासूबाईंनी आतापर्यंत मला एवढा त्रास दिलाय की त्यांना कितीही मोठी शिक्षा दिली तरी कमीच आहे. मनात तर येतं की त्यांना कायमचं घराबाहेर काढावं, पण तसं केलं तर माझा सगळा प्लॅन बिघडेल. मला आता अशी शिक्षा द्यायला हवी की ज्यामुळे सासूबाईंना जास्तीत जास्त त्रास होईल. त्यांना कायमची अद्दल घडेल. पुन्हा कधी माझ्या वाटेला जाण्याचं धाडस होणार नाही. पण अशी शिक्षा नक्की काय असावी तेच कळत नाहीये. कॅश कॅश काही सुचलं का? नाही, अजून तरी नाही. सुचेल, नक्की सुचेल. आणि सुचलं ना की मी तुला सांगेन. हा, सासूबाई